सो आजचा प्रोग्राम आपल्याला असं करायचा. राईट अ जावा प्रोग्राम टू मल्टिप्लाय टू गिवन मॅट्रिक्स युजिंग क्लास कन्सेप्ट. ओके. फक्त एक क्लास बेस बनवायचं आहे. क्लास बनवणार त्याच्यामध्ये एक मेथड बनवू, जो मेथड दोन मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करेल. त्याला इनपुट देताना पण दोन मॅट्रिक्स पास करायचे. जेव्हा मी त्या मॅट्रिक्स बद्दल बोलतोय तेव्हा तो आपला जो काल आपण बघितला होता मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन, सपोज 1 स्पेस असा 3 अँड 4, हा तुमचा मॅट्रिक्स 1 असेल. दुसरा मॅट्रिक्स असा बघायचा जसं की 5 6 7 आणि 8. तर यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. यांचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी याचा पूर्ण कोड लिहावा लागेल. 2D अरे फर्स्ट, देन परत 2D अरे. पहिला रो जाईल, याने मल्टिप्लाय होईल. परत हा याने मल्टिप्लाय होईल. परत दुसरा रो जाईल, याने मल्टिप्लाय होईल. परत हा जो याने मल्टिप्लाय होईल. म्हणजे प्रत्येक रो, प्रत्येक कॉलमची, प्रत्येक कॉलम प्रत्येक रोची असं मल्टिप्लिकेशन होतं. ठीक आहे. ते लवकर लक्षात येत नाही कसं होतं. याचं रिप्रेझेंटेशन आधी समजून घ्यायला पाहिजे की कसं होईल. ओके. आपण रिप्रेझेंटेशन पूर्ण टाइप केलं तर भरपूर वेळ जाईल, तर मी ते सिंपल टाकतो. सिंपल सो we have two matrix, do multiplications. Okay, we have two matrix, do multiplication. इथं फायनल आन्सर आल्यावर पण कळणार नाही की एक्झॅक्टली आपण काय आन्सर करतोय. तिथे त्यांनी 2x2 चं मॅट्रिक्स दिलेलं आहे. 1 2 3 4 आणि आपण घेतलेलं आहे 5 6 7. त्यांना ते फक्त डायग्रामॅटिकली बघायचं होतं. आता आन्सर हे आलेलं आहे, राईट? ते पण चेक करावं लागेल. हाऊ आन्सर कॅल्क्युलेटेड. तो सांगेल प्रेझेंटेशन की कसं त्यांनी आन्सर केलेलं आहे. नक्की गुड क्वेश्चन, ब्रेक डाऊन स्टेप बाय स्टेप्स. कोड नाही पाहिजे आपल्याला. हा पार्ट पाहिजे. तर पहिलं काय 1 2 3 4 आणि आहे 5 6 7 8. म्हणून त्यांनी काय घेतलं, 1 मल्टिप्लाय बाय 5, 2 मल्टिप्लाय बाय 7. 1 हा जो 1 होता त्याने मल्टिप्लाय बाय केलं 5 ला. 2 ने मल्टिप्लाय केलं 7 ला. हा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये होतो. मग 5 प्लस जे 14 असेल तर 19 आन्सर आला. सेकंड याच्यामध्ये 1 मल्टिप्लाय बाय 6 आणि 2 मल्टिप्लाय बाय 8. पहिल्या याच्यात 1 मल्टिप्लाय बाय 5, 2 मल्टिप्लाय बाय 7, परत 1 मल्टिप्लाय बाय 6, 2 मल्टिप्लाय बाय 8. त्याच्यानंतर काय होणार, 3 मल्टिप्लाय बाय 5, 4 मल्टिप्लाय बाय 7, 3 मल्टिप्लाय बाय 6 आणि 4 मल्टिप्लाय बाय 8. ठीक आहे. हे असं मल्टिप्लिकेशन होतं, लक्षात घ्या. म्हणून पहिलं 19 आलं, 22 आलं, 43 आलं, 50 आलं. नाही तर हे समजणारच नाही की 43 आलं कसं काय. ठीक आहे. 43 आलं कसं, तो जो आहे पहिला 3 मल्टिप्लाय बाय 5 अँड 4 मल्टिप्लाय बाय 7, म्हणजे 5 त्रिक 15, 7 चौक 28, 15 आणि 28 43. असं मल्टिप्लिकेशन होणार. ठीक आहे. हे जनरल समजायला पण असं क्रिटिकल वाटतं की कसं कॅल्क्युलेशन होतं आणि त्याचा प्रोग्राम करायचं. आणि त्याचा प्रोग्राम फक्त सिम्प्लिफाय पण नाही करायचा. जसं की हा प्रोग्राम यांनी दिलेला आहे, की हे तर सिंपल झालं असतं. 2 मॅट्रिक्स दिले असते, मल्टिप्लाय केलं असतं पहिल्या आणि दुसऱ्याने. पण असं पण नाही करायचं. तो पूर्ण क्लास बेस करायचं. म्हणजे क्वेश्चन विचारण्याची पण एक लिमिट पाहिजे, की आपण स्टुडंटला काय विचारतोय. तर पण हे खूप डिफिकल्ट आहे. मुलं आय डोंट नो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्रॅक्टिकली याला पॉसिबली करू शकतील. खूप प्रॅक्टिस करावं लागेल, खूप वेळ द्यावा लागेल त्यांना. मग ते मल्टिप्लिकेशनचं मिळेल. ठीक आहे. तर आपण तर करू शकतो. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. कुठलाही क्वेश्चन असू द्या. चल याला स्टेप बाय स्टेप आता हे लक्षात आलं कसं वर्क होणार आहे मल्टिप्लिकेशन्स. त्याला जर मी डायग्रामॅटिकली अजून एक पेन आहे माझ्याकडे.
एक प्रेझेंटेशन दाखवतो. आधी हे वर्किंग लक्षात आलं, तर मग प्रोग्राम ऑटोमॅटिकली लक्षात येऊन जाईल. या केसमध्ये काय होतं, हा जो एक रो आहे, हा मल्टिप्लाय होईल याने सुद्धा आणि याने सुद्धा. ठीक आहे, ते लक्षात घ्यायचं. म्हणजे हा 1 मल्टिप्लाय होतो 5 ने, 2 मल्टिप्लाय होतो 7 ने. परत दुसऱ्या इटरेशन मध्ये हा जो 1 मल्टिप्लाय बाय 6, 2 मल्टिप्लाय बाय 8. ठीक आहे, तर ह्या वेने वर्कआउट होणार आहे. लक्षात येत आहे? हा रो, हा कॉलम्स, हा रो, हा कॉलम्स. म्हणजे हा फर्स्ट रो मध्ये फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जसं झालं, परत हाच रो, हाच कॉलम आणि हाच कॉलम. ठीक आहे, स्ट्रक्चर प्रेझेंटेशन लक्षात येते कसं मल्टिप्लाय होणार आहे. प्रोग्रामच्या आधी हे तरी लक्षात आलं पाहिजे. आले लक्षात? ठीक आहे. हो, मी रेकॉर्ड करतोय ना, मी युट्यूबला टाकले ना दोन्ही क्वेश्चन्स. बघितले नाही का तुम्ही? ठीक आहे, इथे टाकलंय. नंतर मी ते ऑफिशियली रेकॉर्ड होणार आहे आपले, त्याच्यामुळे त्याच्यात ते येऊनच जाते. ते मी त्याला ऍज अ इंटरव्ह्यू क्वेश्चन म्हणून अपलोड करतोय. सो ते होऊन जाईल तुमचं तिथे. स्ट्रिंगचे पण प्रोग्राम टाकले आणि थ्रेडचे पण प्रोग्राम टाकले. हे जे दोन्ही पार्ट आहेत, ते दोन्ही प्रोग्रामचे आहेत. स्ट्रिंगचा येतो आणि थ्रेडचा. आता आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. तर हे मल्टिप्लिकेशनचे प्रोग्राम करायचे, याला प्रॅक्टिकली आता इम्प्लिमेंट करू. 2D अरे वगैरे कसं क्रिएट करायचं, कसं त्याला हे करायचं ते लक्षात आलंच आहे. आता याला प्रॉपरली प्रोग्रामॅटिकली आपण अरेंजमेंट करू. सो मी इथे लिहितो की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन्स. ठीक आहे, मेन क्लासच घेणार आहे मी इथे, लक्षात घ्या. आणि सगळा प्रोग्राम एकाच ठिकाणी करतो ऍज युजल, तुम्हाला जशी सवय आहे तशीच. आपण एक काय करू, सिंपल एक क्लास घेऊन टाकू. क्लासचं नाव घेऊन टाकतो मी ऍज अ मॅट्रिक्स, MATRIX. ठीक आहे, सॉरी, मॅट्रिक्स क्लास घेतला, ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट. रो आणि कॉलम लागणार आहे, तो आपण इंटिजर रो कॉमा कॉल्स घेऊन टाकू. आणि एक ऍरे, 2D ऍरे लागेल डेटा. ठीक आहे, इथपर्यंत सिंपल. एक एक लाईन बाय लाईन आपण टाईप करतोय, त्याच्यामुळे जास्त कॉम्प्लेक्सिटी नाही आल्या पाहिजे. 2D अरे करायचे म्हणून रो कॉलम लागणार आहे, आणि अरे रिप्रेझेंटेशन साठी आपण हे घेऊन टाकलं. त्याच्यानंतर एक कन्स्ट्रक्टर घेऊ आणि त्याला एक इनिशियलाइज करून टाकू. कन्स्ट्रक्टरचा काय रोल आहे, जे मॅट्रिक्सचं नाव आहे तेच तुमचं, म्हणजे जे क्लासचं नाव आहे तेच कन्स्ट्रक्टरचं नाव पाहिजे. याच्यामध्ये आपण पास करू आपण रो आणि कॉलम. सो इंटिजर आर, इंटिजर कॉलम, याला आपण इथे इनिशियलाइज करू. म्हणजे या क्लासचा ऑब्जेक्ट बनवल्याबरोबर आपण त्याच्यात मॅट्रिक्स वगैरे पास करू शकतो. पण हे वर्क कधी होईल, जेव्हा आपण त्याला इनिशियलाइज करू. रो इज इक्वल टू आर आणि कॉलम जो आहे आर ओ डब्ल्यू, सॉरी, रो इज इक्वल टू आर अँड कॉल्स इक्वल टू सी. आणि याला पास पण करून टाकू आपण. कशात लिहिले ते, डेटा इज इक्वल टू न्यू डेटा. ठीक आहे, इनिशियलाइज इथे करतोय. याच्यामध्ये काय पास करणार आपण, रो अँड कॉलम, आर अँड सी, रो अँड कॉलम. एक एक स्टेप बाय स्टेप करू. प्रोग्राम जरी लेंदी झाला, पण हा प्रोसेस तर फॉलो करावा लागेल. नाही, डेटा टाइप कोणता आपला, डेटा नाही, इंटीजर आहे ना, इंट ऑफ दिस फाईल. एक मॅट्रिक्स घेतला आपण रो अँड कॉलम साठी, इथे इनिशियलाइज केलं आपण युजिंग कन्स्ट्रक्टर. जेणेकरून याचा ऑब्जेक्ट बनवल्याबरोबर आपण जो रो अँड कॉलम पास करू, तो ऑटोमॅटिकली इथे इनिशियलाइज होऊन जाईल. ठीक आहे, मी इथे कमेंट पण टाकतो की हे कन्स्ट्रक्टर कशासाठी घेतलं आपण, CONS, constructor to initialize init matrix. ठीक आहे,
MATRX मॅट्रिक्स. फाईन. आता सेकंड, एकदा मॅट्रिक्स इनिशियलाइज झाला आपण त्याला मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. आता याच्यात एक लक्षात घ्या, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये करताना आपल्याला ना रो आणि कॉलम हे एक्झॅक्ट मॅच पाहिजे. ठीक आहे. तर जे मिसमॅच झाले ना तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्याच्यामुळे आपण काय करू, याला चेक करून घेऊ की मिसमॅच नको व्हायला. ओके. मिसमॅच नसेल तरच आपण तो मॅट्रिक्स काय करणार आहे, प्रिंट करणार आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण काय करू, एक मेथड बनवू, वाईड MUL नावाचा मल्टिप्लाय. त्याच्यामध्ये डायरेक्टली कन्स्ट्रक्टर पास करून टाकू, आपला मॅट्रिक्स M म्हणून पास कर किंवा M2 म्हणून पास. सिंपल. याच्यात आपल्याला चेक करायचे, जर तुमचे रो आणि कॉलम मॅच नसतील तर आपण काय करून टाकू, मेसेज देऊ. हे ऑप्शनल आहे, जरी तुम्हाला करायचं असेल तर लिहू शकता की चुकून जर आपण रो एकामध्ये 3/2 चा मॅट्रिक्स केला तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आपण एक चेक करतोय, जर दिस डॉट कॉल्स, तुमचे जे कॉल्स आहे हे जर इक्वल टू नसतील तुमच्या रो सोबत तर मल्टिप्लिकेशनला काय होतं, प्रॉब्लेम होऊन जातो. नेम2 घेतलंय डॉट रोज. हे जर इक्वल नसेल रो अँड कॉलम तर सिम्पली एक काय करून टाका, मेसेज देऊन टाका आणि रिटर्न करून टाका की मल्टिप्लिकेशन नॉट पॉसिबल, मल्टिप्लिकेशन इज नॉट पॉसिबल. सिंपल. ठीक आहे. BAB आणि याला रिटर्न करून टाका. म्हणजे याचं कामच संपून जाईल. अरे रिटर्न, RETURN, रिटर्न. पहिला मॅट्रिक्स इनिशियलाइज केला 2/2 चा. त्याच्यानंतर आपण हे चेक केलं एक मेथड, तुमचे रो अँड कॉलम मिसमॅच असेल तुम्ही काय करणार आहे, काय करणारच नाही, रिटर्न करून टाकशील. ठीक आहे. याच्या पुढे जो नवीन मॅट्रिक्स आपण क्रिएट करू त्याला इनिशियलाइज करू. नवीन मॅट्रिक्स कसा इनिशियलाइज होणार आहे, जे तुमचे रोज अँड कॉलम युजर एंटर करेल त्याच्यानुसार. सो आपण इथे घेऊन टाकू मॅट्रिक्स इंटीजर आणि त्याच्यात कुठेतरी रिझल्ट स्टोअर करायचा दोन्ही, म्हणून मी RES नावाचं घेतलं. न्यू इन टॉप. याच्यात कोणता डेटा असेल जो रो आपण एंटर करू, दिस डॉट काय घेतलं आपण, रोज. रोज जे मल्टिप्लिकेशन येईल आपण याच्यात स्टोअर करणार आहे. आणि दुसरा दिस डॉट कॉलम्स. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इनिशियलाइज केलं, मल्टिप्लाय विथ नॉट पॉसिबल, जर पॉसिबल नसेल तर रोज आणि कॉल्स मॅच करू. पहिला रो M2 डॉट कॉल्स. ठीक आहे. काय चुकतंय, इनिशियलाइज रिटर्न टाइप्स. अरे याचा टाइप तर द्या 2/2 चा आहे ना. ठीक आहे. आणि हे तर तुम्ही आयदर इथे आधी पण लिहू शकता किंवा नंतर पण लिहू शकता, कन्फ्युजन नाही करायचं, कुठे पण लिहू शकतो आपण, काय मॅटर नाही. 2/2 चा. ठीक आहे. एक रिझल्ट स्टोअर करायचा आहे, पहिला रो आणि दुसरा कॉलम. जसं आपण मल्टिप्लिकेशन बघत होतो, पहिला रो कॉलम, रो कॉलम, रो कॉलम. ठीक आहे. आता जसं व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी आपण दोन फॉर लूप लिहिले होते, फॉर इंटिजर I इज इक्वल टू रो साठी आणि नंतर कॉलम साठी. त्याच्यानंतर आपण त्याला मल्टिप्लाय केलं होतं. आता सेम गोष्ट आपल्याला करावं लागेल, पहिला रो दुसरा कॉलम्स आणि एक इंडेक्स पोझिशन किंवा कुठला रो आणि कुठला कॉलम आपण मल्टिप्लाय करतोय त्याच्यासाठी पण लागेल फॉर. ओके. इथपर्यंत लक्षात येत आहे. सिंपल एक मॅट्रिक्स घेतला 2/2 चा, त्याला चेक इनिशियलाइज केलं, चेक केलं रो आणि कॉलम जर मॅच नसतील तर रिटर्न नका, हे करून टाका, मल्टिप्लिकेशन नॉट पॉसिबल. आणि आपल्याला एक रिझल्ट स्टोअर करायचा आहे,
रोज आणि कॉलम्स. या दोघांना मल्टिप्लाय पण आपल्याला करायचे. त्यासाठी प्रत्येक मॅट्रिक्सचा डेटा आपल्याला ऍक्सेस करता आला पाहिजे. तो डेटा ऍक्सेस करण्यासाठी आपल्या पहिला रो, दुसरा कॉलम्स आणि रो ऑफ आय जे म्हणजे एक मॅट्रिक्स भेटेल त्याच्यानुसार. त्यासाठी आपण काय करणार इथे फॉर लूप घेणार. पहिला फॉर लूप जसेल इंटीजर आय इज इक्वल टू आपण 0 करू, सेमीकोलन आय लेस दॅन रो पर्यंत आपलं कन्स्ट्रक्टर म्हणून आपण इथे करू दिस डॉट रो सेमीकोलन. ठीक आहे, आय प्लस प्लस हा रो साठी झाला. त्याच वेळी आपलं कॉलम साठी लागेल इंटीजर जे इज इक्वल टू 0 सेमीकोलन जे जे लेस दॅन काय असेल आपला कॉलम्स दिस डॉट याचा कॉलम m2 डॉट कॉलम कॉल्स सेमीकोलन जी प्लस प्लस. आता याने आपल्याला एक मॅट्रिक्स भेटेल 0 0 0 1 1 2 म्हणजे जो मॅट्रिक्स लास्ट टाइम मी ड्रॉ केला होता. आय थिंक आता आहे की नाही माहित नाही. म्हणजे जे आपण इंडेक्स पोझिशन ड्रॉ केले होते ते काल मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन साठी. हा तुमचा काय 0 0 ला असतो, हा तुमचा 0 1 ला असतो, हा काय तुमचा 1 0, हा तुमचा 1 1 असतो. ठीक आहे, तो ब्लॉक आता इथे तयार झालेला. Yes. 0 0 0 1 0 2 1 1 1 0 1 2 जे पण असेल. ठीक आहे, आता त्या पहिला मॅट्रिक्स मधला हा आल्यानंतर याच्यासोबत आपल्याला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचे. म्हणजे अजून एक लूप लागेल नंबर ऑफ कॉलम्स साठी. पहिला जे दोन फॉर लूप घेतले त्याने आपल्याला रोज आणि कॉलम्स म्हणजे प्रत्येक इंडेक्सची व्हॅल्यू भेटते. म्हणजे 1 2 3 4 हे तर लागणारच आहे आपल्याला. अपार्ट फ्रॉम दिस पहिला जो रो असेल हा जर व्हॅल्यू भेटला याला मल्टिप्लाय करायचे या दोन्ही कॉलम सोबत 5 आणि 7 पण आणि याच्या नंतर 6 आणि 8 सुद्धा. हे जर नसतं आपण डायरेक्टली मल्टिप्लाय केलं असतं. पण आता अजून एक लूप घ्यावा लागेल ज्याला आपण के म्हणू. इंटीजर के इज इक्वल टू 0 किंवा काही पण घेऊ शकतात. के लेस दॅन काय करणार तुम्ही, सॉरी इंटीजर के इज इक्वल टू 0 सेमीकोलन के लेस दॅन कॉलम जेवढे कॉलम्स असतील दिस डॉट कॉलम सेमीकोलन के प्लस प्लस. ठीक आहे, याच्यामध्ये आता तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. रिझल्ट साठी आपण RES घेतलेला ऑलरेडी 2/2 चा इज इक्वल टू याच्यात आपण मल्टिप्लाय करणार आहे दिस डॉट डेटा ऑफ आय कॉमा पहिला रो आय पहिल्या कॉलमची मल्टिप्लाय होईल त्याच्यानंतर m2 चा कॉलम आणि परत रो. एवढं सगळं भानगड आहे याच्यामध्ये. रिझल्ट RES काय चुकलं आपलं टाईप वगैरे लेफ्ट हँड साइड असाइनमेंट्स मल्टिप्लिकेशन्स आणि याला ऍड पण करायचं आपल्याला फक्त स्टोर नाही करायचं. सो ऍड करेंगे. ठीक आहे, result of ij is equal to plus equal to this dot data of ij multiplications m2 dot data of ij. परफेक्ट. एरर कुठे दाखवतोय तो इथे कुठला राहिला इनिशियलाइज लेफ्ट हँड साइड बरोबर घेतलं आपण. पहिल्या रो साठी फॉर लूप घेतला फॉर इंटीजर i is equal to 0 I less than this dot row I plus plus j is equal to 0 j less than columns j plus plus k येऊन टाकलेला आहे this k plus plus
रिझल्ट साठी व्हेरिएबल आपण RESच वापरलेलं परफेक्ट. इथे पोझिशन तर पास करा आय आणि जे. रो अँड कॉलम्स आपण एम्प्टी घेऊन टाकलं त्याच्यामुळे. ठीक आहे. आता सेम फॉर लूप अजून एकदा घ्यावं लागेल आपल्याला टू मल्टिप्लिकेशन प्रिंट करण्यासाठी. कुठून कुठे झालं 1 2 3 इथे. त्याच्यानंतर प्रिंट परत एक फॉर लूप रिझल्ट प्रिंट केला आपण SYS रिझल्ट RESULT रिझल्ट. चला फॉर लूप घेऊन टाकू रो आणि कॉलमचा आणि त्याला M of IJ मध्ये प्रिंट करायचं. फॉर integer I is equal to 0 semicolon I less than this dot row म्हणजे हेच लागेल आपल्याला ऍक्च्युली घेऊ शकतो हे दोन फॉर लूप. I is equal to less than जो and this columns कॉल्स याच्यामध्ये फक्त आपल्याला डेटा I of J रिझल्टचा जो असेल तो प्रिंट करायचा. SYS चा result RES of I, J. I, J. इथेच थोडा स्पेस देऊ नॉर्मल मॅट्रिक्स साठी. एका लाईनीत प्रिंट होईल म्हणून परत इथे जाऊन आपण SYSO इथेच न्यू लाईन साठी. ठीक. आता हो गया ये. आणि एक मेथड बनवू त्याच्यामध्ये आपण डिस्प्ले नावाचा मेथड बनवू हा डिस्प्ले करू शकतो. हे मॅट्रिक्स रिझल्ट प्रिंट करण्यासाठी. पण हे क्लासमध्येच मॅट्रिक्स प्रिंट होईल त्याच्यामुळे आपल्याला एक मेथड पण बनवावं लागेल कारण क्लास बेस बनवायचा आहे. क्लासचा ऑब्जेक्ट म्हणून बाहेर ऍक्सेस झाला पाहिजे. सो इथे मी वाईड DISP करून टाकतो मेथड. येस सेम गोष्ट आपल्याला करायची तर त्याच्यामध्ये काही इश्यू नाही. अजून एक ब्रॅकेट राहिलं. after this for loop this मेथड क्लास कुठे संपतोय लक्षात घ्या. वाईड डिस्प्ले मेथड इथे काचा एरर येतोय कुठे राहिला की सेमिकोलॉन वगैरे सिंटॅक्ट एरर. अजून एक ब्लॉक इन्सर्ट करायचा. वाईट डिस्प्ले मध्ये पण काय करायचं हे दोनच फॉर लूप लागतील. जस्ट कॉपी दिस टू फॉर लूप. ओके रो अँड कॉलम फक्त आता इन्स्टेड ऑफ दिस आता इथे सिंपल आपल्याला लागतील रोज आणि दुसरं लागेल कॉलम्स आणि इथे डेटा पाहिजे. रो कॉलम डेटा पाहिजे. आता हे तर फक्त डेटा डिस्प्ले करण्यासाठी. आता मेन याच्यामध्ये जाऊन आपल्याला दोन मॅट्रिक्स घ्यावं लागतील. मॅट्रिक्स घेऊन टाकू आपण आता MATRIX मॅट्रिक्स. एक मिनिट मी तिला मेसेज करून बघू. पोर्तुगल ठीक आहे. मॅट्रिक्स फक्त बनवायचं आणि त्याला कॉल करायचं. सो लेट्स
create a matrix. So object is equal to new matrix. न्यू मॅट्रिक्स रो 2x2 पास करू. ठीक आहे. आता पहिला मॅट्रिक्स बनवावा लागेल m डॉट डेटा इज इक्वल टू न्यू इंटीजर ऑफ मॅट्रिक्स स्पेलिंग काय लिहिलं आपण सेव्ह करायचं बघ. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपलं क्लासचं नाव. बरोबर मॅट्रिक्स नाव लिहिलंय MATRX मॅट्रिक्स 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 मॅट्रिक्स. ओके स्पेलिंग चुकलं ठीक. हा मॅट्रिक्सच नाव. m1 इज इक्वल टू 2x2 m डॉट डेटा त्याला पास करू आणि डेटा इनिशियलाइज केल्यानंतर त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू पास करू. सिंपल डेटा पास करतो मी इथे. 1,2 परत कर्ली ब्रॅकेट 3,4. ओके एक्स्ट्रा ब्रॅकेट झाले ठीक आहे. पहिला मॅट्रिक्स परत अजून एक मॅट्रिक्स बनवावं लागेल M2 साठी सुद्धा. मॅट्रिक्स 1 आणि मॅट्रिक्स 2. इथे फक्त M2 करा आणि व्हॅल्यू चेंज करून टाका 3, 4 आणि 5, 6. ते पण 2x2 चंच करायचं आपल्याला. 1, 2, 3, 4. मी इथे लिहितो 5 सॉरी 5, 6, 7, 8. ठीक. आधी मॅट्रिक्स 1 डिस्प्ले करायचं त्याच्यानंतर मॅट्रिक्स 2 डिस्प्ले करायचा. MAT मॅट्रिक्स 1 M1 डॉट डिस्प्ले कुठलं मेथड लिहिलं आपण डिस्प्ले DISP लिहिलं सॉरी सेमिकोलन्स. मॅट्रिक्स 2 M2 डॉट डिस्प्ले मॅट्रिक्स 2 M2 डॉट डिस्प्ले आणि या दोघांना मल्टिप्लाय करण्यासाठी आपण M1 करायचा मल्टिप्लाय बाय M. मॅट्रिक्स 1 मॅट्रिक्स 2 मॅट्रिक्स 1 मल्टिप्लाय बाय मॅट्रिक्स 2 नंतर तो डेटा. एवढं सगळं लिहिलंय तर बरं परत प्रिंट झाला पाहिजे. तो लेट्स चेक. मॅट्रिक्स तर प्रिंट झाला. मॅट्रिक्स 1 इनिशियलाइज नाही झाला आणि 2 पण इनिशियलाइज नाही झाला राईट. 5, 6, 7, 8 काहीतरी राहते. ओके इथे आपण काय लिहिलं परत M1च लिहिलं होतं. इथे M2 लिहायला पाहिजे होतं पहिला. ठीक आहे. M1 डॉट डिस्प्ले केलं आपण इथे नंतर M2 डॉट डिस्प्ले M1 मल्टिप्लाय बाय M2. लेट्स चेक नाव. परफेक्ट. इथे एकच चूक होतं ते बरं झालं टाइमवर लक्षात येतं नाही तर ते खूप अवघड होऊन जातं. मॅट्रिक्स प्रिंट तर झालाय पण तो मॅट्रिक्स सारखा नाही होते कारण हा इथे आपण प्रिंट LN लिहिलंय सो इथे प्रिंट लिहायला पाहिजे फक्त. परत जा वरती डिस्प्ले मध्ये करताना परत प्रिंट LN झाला असेल. येस दिस इज ऑल्सो प्रिंट LN. नाव दिस. ठीक आहे. परफेक्ट. मॅट्रिक्स 1, 1, 2, 3, 4 येस आणि आन्सर जो आले 19, 19, 50, 50. काहीतरी थोडस राहिलंय आपलं काहीतरी. आन्सर काय आलं होतं एकदा आपण ChatGPT वर बघितलं होतं. फायनल आन्सर काय होता
19, 22, 43, 50. आपलं काय आलंय? 19, 22, 50, 50. म्हणजे एक ठिकाणी काहीतरी राहतंय. कुठे राहतंय? ठीक आहे. आपलं म्हणजे एक आन्सर आलेलं आहे 19 आणि 50 असं. 22 आणि 43 चं चुकतंय. कुठेतरी एक छोटीशी चूक आहे. तो शोधावा लागेल. तरच तो आन्सर परफेक्ट असेल आपला. नाहीतर काही ना काही राहून जाईल. तो लेट्स चेक लाईन बाय लाईन करू आपण. रो कॉलम घेतलेला आहे, डेटा मॅट्रिक्स केला, इनिशियलाइज केलं त्याला रो अँड कॉलम सोबत. ठीक आहे. हे जर मिसमॅच असेल तर मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही, असं करून टाकू. मल्टिप्लिकेशन करताना काहीतरी राहिलं असेल मे बी. आपण इंटिजर रो घेतला, कॉलम दिस डॉट रो अँड एम्प्टी डॉट कॉलम्स बरोबर आहे इथपर्यंत. नंतर 0 रोज पर्यंत, नंतर M2 कॉलम पर्यंत, केज कॉलम पर्यंत, प्लस प्लस रिझल्ट ऑफ आय जे इज इक्वल टू डेटा आपण घेतला, आय आणि मल्टिप्लाय केला डेटा डेटा. हा, इथे राहिलं. आपण इथे रो आणि परत रो नीच करतो. इथे काय केलं पाहिजे? के आणि जे. ठीक आहे, आत्ता यायला पाहिजे परफेक्ट. 19, 20 आणि हे 19, 22, 43, 50. ठीक आहे. थोडासा लेंदी आहे प्रोग्राम्स, बट ह्या ज्या गोष्टी बघितल्या ना, हे बघा आपल्याला मॅट्रिक्स 1 लागणार आहे, मॅट्रिक्स 2 लागणार आहे. मॅट्रिक्स 1 डिस्प्ले केला, मॅट्रिक्स 2 डिस्प्ले केलं आणि एक मेथड बनवलं होतं आपण M1 मल्टिप्लाय बाय M2. ठीक आहे. आता हे असं करावं लागलं कारण त्यांनी विचारलं युजिंग क्लास. आपण क्लास बनवून त्याच्यात एक कन्स्ट्रक्टर लिहिला आणि त्या कन्स्ट्रक्टर मध्ये आपण मॅट्रिक्स पास करतो, जसं मॅट्रिक्स 1 आणि मॅट्रिक्स 2. आणि इथे एक मेथड लिहिलं की मॅट्रिक्स जो पण आपण दुसरा बनेल त्याला तर आपण मल्टिप्लाय करू. हा तर एक कॉमन पार्ट आहे की जो मॅट्रिक्स बनेल तो रोज अँड कॉलम नुसार डिस्प्ले होईल. आणि हा पण एक कॉमन पार्ट आहे डेटा फायनल डिस्प्ले करण्यासाठी. कन्फ्युजन परत इथेच थोडंसं होतं की एक्झॅक्टली मल्टिप्लाय कसं होतं. आपल्याला मल्टिप्लाय करताना तो फॉर्मॅट चेक करायचा की पहिला रो जो असेल 1 आणि 2 जो असेल तुमचा, तर तुम्हाला 5 आणि 7 सोबत पण मल्टिप्लाय करायचं प्लस 6 आणि 8 सोबत पण मल्टिप्लाय करायचं. त्याच्यासाठी हे एक्स्ट्रा कॉलम्स आपल्याला घ्यावं लागतं. आणि हा रो दोन्ही कॉलम सोबत वर्क होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे हा एक पार्ट पण इथे एक्स्ट्रा घेतो. थोडस टाइम स्पेंड करावं लागेल. प्रॅक्टिकली रन जरी झालं तुमचं तरी इनफ होऊन जाईल. ठीक आहे. हे एकदा करून बघा व्यवस्थित. सिंगल लाईन मध्येच मी केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे कन्फ्युजन काही झालं नाही पाहिजे. ही पूर्ण फाईल पाठवतो. व्यवस्थित त्याला करून बघा.